विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला सांगतो ऑसिलेशन टॉपिक आपल्याला घ्यायचं आहे. त्यातले काही कन्सेप्ट या व्हिडिओमध्ये घ्यायचे आहेत. अतिशय पट घ्यायचं आहे. ओके. मी काही बोलणार नाहीये, काही बोलणार नाहीये. इमिडिएटली मी व्हिडिओला सुरुवात करतोय. मी तुम्हाला सांगतो पहिला क्वेश्चन मी तुम्हाला विचारणार आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. काय आहे सांगा बघू? डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर दॅट इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर एक्स. बरोबर आहे. पण ही जी व्हॅल्यू आहे ना, ही आहे ऍक्सलरेशनची. ओके. मग ऍक्सलरेशनची ना मी व्हॅल्यू घेतोय ओमेगा स्क्वेअर एक्स. ओके. म्हणजे ऍक्सलरेशन एक्स वर डिपेंड आहे. मला निगेटिव्ह साइन घ्यायचं नाहीये, मला मॅग्निट्यूड घ्यायचे, डायरेक्शनचा मी विचार करत नाहीये. मग मला सांगा हे ऍक्सलरेशन मॅक्सिमम केव्हा असेल? सांगतो. आता हे जे आहे ना ऑसिलेशन होतं इथं एसएचएम परफॉर्म करतोय ऑब्जेक्ट. या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू 0 असते. एक्स म्हणजे कोण रे? डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. मग ऍट मीन पोझिशनला एक्स व्हॅल्यू 0 येणार आहे. इकडे डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू वाढत जाणार आणि या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू ए येणार, की जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. मग जर मी तुम्हाला सांगितलं, की मी असं लिहिलं, की मॅक्सिमम ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? तर एक्सच्या ठिकाणी ए लिहावं लागेल. मग लक्षात ठेवताना लिहूया ना आपण ए ओमेगा स्क्वेअर. ए ओमेगा स्क्वेअर. बरं. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? की प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग व्हेलॉसिटी इज मॅक्सिमम ॲट मीन पोझिशन. इकडे जाताना व्हेलॉसिटी कमी होणार, थांबणार तो व्हेलॉसिटी 0. परत त्यांना व्हेलॉसिटी वाढणार. या ठिकाणी व्हेलॉसिटी मॅक्सिमम असणार आहे. पुन्हा कमी होत जाणार आहे. पण मॅक्सिमम व्हेलॉसिटी असताना एक्स ची व्हॅल्यू कोण आहे? बघा सर्वोक्त बाजूला मी एक्स ची व्हॅल्यू 0 आहे. मग मी या एक्सच्या ठिकाणी 0 पुट केलं, तर मग मला मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय मिळणार? एक्सची व्हॅल्यू 0 पुट करा. ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ए येणार. ए इंटू ओमेगा. ओके. मग चला हे 2 बॉक्स मधले फॉर्म्युले लिहून घ्या. मी स्क्रीनशॉट काढायचं म्हणत नाहीये, लिहून घ्या बाळांनो. मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे ए ओमेगा. मॅक्सिमम ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे ए ओमेगा स्क्वेअर. बरं ठीक आहे. लिहून घेतलं ए ओमेगा स्क्वेअर. बरं. तर जरा पुस्तकातला सॉल्व्ह प्रॉब्लेम बघा आणि परीक्षेत आलेला क्वेश्चन बघा. ॲज इट इज सेम टू सेम. मग मी काय ओरडून सांगतोय तुम्हाला? पुस्तकातली सॉल्व्ड प्रॉब्लेम मेथड सांगतो. आपली सह्याद्रीचा एक पॅटर्न ठरलाय आपला. काय? की आपण पहिला ती कन्सेप्ट क्लिअर झाली. त्या कन्सेप्टवर पुस्तकात जो सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे तो अगोदर करायचा. सॉल्व्ड प्रॉब्लेम झाल्यानंतर तुम्ही एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम त्याच्याशी रिलेटेड असतील तर ते करा. ते झाल्यानंतर तुम्ही पी-वाय-क्यू कडे जायचंय. सीईटीतले आणि त्यात तुम्ही एक्सपर्ट असाल तर मी तुम्ही जेईचा विचार करा. पण मी नेहमी सांगतो रे, दुर्दैवानं 10वी झाली की पहिलं जंप तुम्ही इथं करताय जेईई, एन-सी-आर-टी, हायर लेव्हलचे क्वेशन्स. या क्रमाने जातच नाही आणि त्यामुळे बऱ्याच मुलांना जड जातंय. चला आपण गिव्हन डाटा बघूया काय दिलाय. फ्लड द पिरियड म्हणलंय. मॅक्सिमम स्पीड व्ही मॅक्स ची व्हॅल्यू 0.08 मीटर पर सेकंद दिलाय. ॲक्सेलरेशन मॅक्सिमम त्याची व्हॅल्यू 0.32 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलंय. आता रेशो घ्यायचा बघा. ए मॅक्सला व्ही मॅक्स न डिव्हाइड करा. व्ही मॅक्सचा फॉर्म्युला होता ए ओमेगा आणि ए मॅक्सचा फॉर्म्युला होता ए ओमेगा स्क्वेअर. चला व्हॅल्यू पुट करा. मॅक्सिमम ॲक्सेलरेशन व्हॅल्यू आहे 0.32. व्हेलॉसिटी आहे 0.08. ए ला ए कॅन्सल, ओमेगा उरलं, वरती 4 उत्तर येईल. 32 ला 8 ने डिव्हाइड करा. पॉइंट कॅन्सल केला मी. ओमेगाचा फॉर्म्युला पुट करतो 2 पाय अपॉन टी. ओमेगा म्हणजे 2 पाय अपॉन टी. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. मग टी इक्वल्स टू 2 पाय अपॉन 4 ही जी व्हॅल्यू आहे ती पिरियडची आहे लक्षात घ्या. आणि तुम्हाला परीक्षेत फक्त पिरियड विचारलाय. मग पाय बाय 2. पायची व्हॅल्यू 3.14 असते. त्याला 2 ने डिव्हाइड करा. 1.75 सेकंद येईल आन्सर. परीक्षेत अजून काय विचारले त्यांनी? अँप्लिट्यूड विचारले. थांबा. मग तुम्ही व्हीमॅक्सचा फॉर्म्युला वापरा. काय व्हीमॅक्सचा फॉर्म्युला? ए ओमेगा. मग मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती आहे रे बाळांनो? 0.08. अँप्लिट्यूड काढायची आहे मला. ओमेगाची व्हॅल्यू किती आली होती? ओमेगाची व्हॅल्यू 4 आली होती बरं का बाळांनो. 4 इंटू 4चं अपॉन 4 करा. म्हणजे 0.02 मीटर. मीटरचं सेंटीमीटर करण्यासाठी 100 न मल्टिप्लाय करा. मग ते 2 सेंटीमीटर आन्सर येईल. किती सेंटीमीटर? 2. मग तुमच्या लक्षात आलं? काय लक्षात ठेवायचंय मला? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला पाहिजे. काय पाहिजे? ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला.
ए ओमेगा स्क्वेअर मॅक्सिमम ऍक्सिलरेशन ए ओमेगा मॅक्सिमम वेलॉसिटी आणि वेलॉसिटीचा बेसिक फॉर्म्युला काय होता v इक्वल्स टू ओमेगा प्लस मायनस अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा सुद्धा फॉर्म्युला मला आला पाहिजे. आता व्हिडिओ पॉज करा, हा प्रॉब्लेम लिहून घ्या, मग आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. स्पीड ऑफ आणि हा प्रश्न सीईटी मधलाच आहे. PYQ आहे. द स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHMR 8 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. म्हणजे 8 सेंटीमीटर पर सेकंद आहे. नंतरची वेलॉसिटी 6 सेंटीमीटर पर सेकंद आहे. पहिली जी डिस्प्लेसमेंट आहे ती 6 सेंटीमीटर आहे आणि दुसरी जी डिस्प्लेसमेंट आहे ती 8 सेंटीमीटर आहे. मग आपला फॉर्म्युलाचा रेशो घेऊया आपण. V1 अपॉन V2 दॅट इक्वल्स टू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर अंडर रूट ए स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर. काय केलं सांगतो. ऍक्च्युली व्हीच्या फॉर्म्युल्यामध्ये ओमेगा असतं ना, पण इथं पण ओमेगा येणार, इथं पण ओमेगा. मग रेशो घेतल्यावर ओमेगाला ओमेगा काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. मग व्हॅल्यू पुट करा. V1 ची व्हॅल्यू 8 आहे, V2 ची व्हॅल्यू 6 आहे. इथं मी एकाच रूट मध्ये लिहितो मी ए स्क्वेअर मायनस x1 किती आहे रे? 6 चा स्क्वेअर 36. ए स्क्वेअर x2 किती आहे रे? x2 8 चा स्क्वेअर 64. चला याला 2 ने डिवाइड करूया. 2 4 जा 2 3 जा. दोन्ही बाजूचं स्क्वेअर करा. वरती 16 येईल, खाली 9 येईल. दॅट इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस 36 आणि ए स्क्वेअर मायनस 64. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सोडवायचं. त्यांनी कसं डायरेक्टच दिले रे. डायरेक्टली ए इक्वल टू 10 म्हणले लक्षात घ्या. मग इथंच मुलांचा प्रॉब्लेम होतोय. मी करून दाखवतो क्रॉस मल्टिप्लिकेशन. 16 इंटू ए स्क्वेअर 16 ए स्क्वेअर मायनस 16 इंटू 64 दॅट इक्वल्स टू 9 इंटू ए स्क्वेअर 9 ए स्क्वेअर मायनस 9 इंटू 36. आता मला सांगा हे 16 ए स्क्वेअर तसंच ठेवा. हे प्लस 9 चं मायनस 9 ए स्क्वेअर होतील. दॅट इक्वल्स टू या ह्यानं याला मल्टिप्लाय करा. आता एवढं तर तुम्ही करायचं बरं का. 64 ला 16 ने मल्टिप्लाय करा. 64 हातच्याले 6 96 96 12 102 म्हणजे 1024 मायनस मला 36 इंटू 9 करू दे 9 54 9 त्रिक 27 आणि 5 32 इथं येणार 324. ओके. मग 16तून 9 गेले की 7 ए स्क्वेअर येतंय. दॅट इक्वल्स टू ह्याच्यातून नीट बघा ना 700 येतंय. हे 24 जाऊ दे. मग 1000 मध्ये 300 गेले की 700 येणार. मग ए स्क्वेअरची व्हॅल्यू 100 येणार. 7 डिवाइड करा. मग ए ची व्हॅल्यू प्लस मायनस घेऊ नका. पॉझिटिव्ह येते. 10 सेंटीमीटर येणार. ऑप्शन करेक्ट आहे. मग मी अँप्लिट्यूड काढली. काय काढली? अँप्लिट्यूड. पण आता मला काय काढायचंय? पिरियड काढायचंय. पण थांबा पहिलं एवढं लिहून घ्या ना. एवढं कंप्लीट करा ना. स्क्रीनशॉट काढून एवढं कंप्लीट करा. आता काय काढायचंय मला? अँप्लिट्यूड. मग मी सांगतो व्हेलॉसिटीचा पहिला फॉर्म्युला वापरणार मी. बघा. V1 इक्वल्स टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. V1 ची व्हॅल्यू 8 टाकली. ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय अपॉन टी टाकली. अँप्लिट्यूड काढली आपण. लक्षात घ्या. पिरियड टाइम काढायचा आहे. 2 पाय अपॉन टी. ए स्क्वेअरची व्हॅल्यू 10 चा स्क्वेअर इथं 6 चा स्क्वेअर. 10 चा स्क्वेअर किती? 100. 6 चा स्क्वेअर किती? 36. 100 मधून 36 मायनस करा. 64. 64 चा स्क्वेअर किती येणार आहे? 8. 8 ला 8 काय होणार आहे? कॅन्सल. टी इक्वल्स टू 2 पाय येणार आहे. आणि 2 पाय म्हणजे 6.28. पण ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलंय 6.28, 62.8. 6 to 8 म्हणलं की ते 2 पायशी रिलेटेड आहे ना. 2 पाय येतील, नंतर 20 पाय येतील, नंतर 20,000 पाय येतील. पण आता हा प्रॉब्लेम अतिशय इम्पोर्टंट माझ्या लक्षात आलाय. हा पण प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. आता मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. हा जो प्रॉब्लेम आहे तो बघा. मॅक्सिमम व्हेलॉसिटी. अरे किती सोपं आहे. बघा परत तेच आकडे दिसतायत. 6.28 म्हणजे 2 पाय आहे. म्हणजे मला सांगा मॅक्सिमम व्हेलॉसिटी त्यांनी दिलंय 6.28. होमवर्क जाऊ दे, देतो मीच सोडून. इफ द लेंथ ऑफ इट्स पाथ लेंथ म्हणजे ट्वाइस ए बरं का रे बाळांनो. 6.8 सेंटीमीटर दिलंय. पाथ लेंथ, लेंथ ऑफ द पाथ म्हणजे ट्वाइस ए असतं लक्षात घ्या. पण हा पाथ आहे ना, त्याची निम्मी अँप्लिट्यूड असते लक्षात घ्या. मग ए ची व्हॅल्यू 4 सेंटीमीटर कॅल्क्युलेट परत पिरियड. तर पिरियड विचारलाय. इथं पण पिरियड विचारलाय, इकडं पण पिरियड विचारलाय. आलं का ध्यानात तुमच्या? आणि तेच प्रश्न बोर्डमध्ये येतायत. हे टेलिग्राम ग्रुप जॉइन करा बरं का लक्षात घ्या भावनो. तेच येतात ते प्रश्न लक्षात घ्या. ओके. आपण इथपर्यंत आलोय. मग आता मला सांगा मॅक्सिमम व्हेलॉसिटी दिलाय त्यांनी. त्याचा फॉर्म्युला काय असतो? ए ओमेगा. बरं. मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला ए ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू असते 2 पाय अपॉन टी. मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती आहे रे बाळांनो? 2 पाय आहे. 6.28 म्हणजे 2 पाय. दॅट इक्वल्स टू एम्प्लिट्यूड किती आहे? 4.
इंटू 2 पाय अपॉन टी. 2 पायला 2 पाय कॅन्सल करा. टी इकडे आणा. बघा चेक करा 4 सेकंद आहे का बघा? आहे. आन्सर मिळालं. मग या लेक्चरमध्ये देणार आहे. तुम्हाला मी होमवर्क देणारच आहे. लक्षात घ्या. सोडणार नाहीये. पण व्हेलॉसिटीचा पॉइंट क्लिअर. तर तुमचं काम काय आहे? जरा सीईटीचे प्रश्न शोधा ना. सीईटीचे प्रश्न शोधा. पी-वाय-क्यू शोधा. मॅक्सिमम व्हेलॉसिटी, मॅक्सिमम एम्प्लिट्यूड शोधा आणि हा होमवर्क तुम्ही करा. हा होमवर्क करा. मी या होमवर्कसाठी तुम्हाला देणार आहे हिंट. मी तुम्हाला म्हणणार आहे हे वाचा. 0.2 न्यूटन. परत म्हणणार आहे हे वाचा. 0.2 न्यूटन. मी तुम्हाला म्हणणार आहे 4 सेंटीमीटर. इकडं पण बघा 4 सेंटीमीटर आहे तिकडं. विचारलंय फोर्स कॉन्स्टंट. विचारलाय फोर्स कॉन्स्टंट. पुस्तकात अजून विचारलंय हो. पण हेच प्रश्न परीक्षेत येणार, येणार, येणार. 10 मिनिटात तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचं मी काम केलंय. पण हे करणार कोण? करावं लागेल. ऑसिलेशन टॉपिक आहे ना, सिंपल पेंडुलम पण आहे त्याच्यात लक्षात घ्या. त्याचं पिरियड टाईमचं पण एक्सप्रेशन आहे. खूप अभ्यास आहे, खूप अभ्यास आहे, पण हळू-हळू करत होणार आहे आणि तुम्ही तो करणार आहे मला माहिती आहे. करा. नेक्स्ट व्हिडिओ येणारच आहे. वाट बघा. ऑल द बेस्ट.